नमस्कार मंडळी, मी तुमच्या सर्वांची लाडकी कोकणी क्विंटल. तर मंडळी, गावात जायला फायनली आम्हाला मुहूर्त सापडला आणि आज रात्री आम्ही चाललो आहे गावी, मुंबई पुणे हायवेने. सो उद्या थेट माझी सकाळ होणार आहे कोकणात. मजा मस्ती आणि धमाल. तर माझा हा ब्लॉग कंटिन्यू करा. थँक्यू. तर फायनली मंडई आम्ही 12-12:30 वाजता मुंबईमधून निघालो आहे. उशीर झाला कारण आमच्या मुंबईच्यासुद्धा सुवर्णराजाचं आगमन होतं आणि ते आम्ही करून मग निघालो. आणि आम्ही एकत्रच निघालो होतो. माझ्या चुलतदारसुद्धा त्यांची पण गाडी होती आणि फायनली आम्ही एका पेट्रोल पंपावरती एकत्र भेटलो आणि चहा वगैरे प्यालो आणि मग त्याच्यानंतर आमचा प्रवास सुरू झाला. आणि मंडई सकाळीच मग आम्ही नाश्ता वगैरे करायला थांबलो सातारला कराडमध्ये सकाळी 7-7:30 वाजता. आणि त्यानंतर मग कुठेच नाही थांबलो आणि मग सीधा गावी यायची ओढ होती. लवकर पोचायचं होतं, घरी येऊन खूप कामं होती. आणि मंडई बघू शकता किती छान वातावरण होतं सकाळी. आणि मी काय कोकणातून नव्हते आली, मी ह्यावेळी मुंबई पुणे हायवेने येत होती. तर बघू शकता मंडई, जुगाई येळवणच्या घाटातून वाकडी तिकडी वळणातून मस्तपैकी. आणि खूप त्रास पण होता येता येता. हा आहे आमच्या गाडीतला पप्पा. कसा दिसतोय मंडई नक्की कमेंट करून सांगा. मी काढला हा व्हिडिओ. माझ्या नवीन सेल्फी स्टिकमधून थोडे फोटोशूट केले अनुस्कुरामध्ये येऊन. आणि मंडई हा आहे आमचा अनुस्कुरा घाट. काय ह्याच्याबद्दल तर काही बोलूच शकत नाही, विषयच हार्ड आहे बाई आमच्या अनुस्कुरा घाटाचा. सो मंडई, बघा तुम्ही, आता मी गणपतीला गावी आले तर मी माझे सगळे ब्लॉग टाकतच राहीन. तर तुम्ही बघात माझे सगळे ब्लॉग बघत राहा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि फायनली मी माझ्या गावी येऊन पोचलेली आहे. बघितलं असेल पांगरी लिहिलं होतं. आमची गाडी एक पुढे होती, आम्ही मागून होतो. आणि आमची सकाळी बससुद्धा येऊन 5 वाजता थांबली होती. आमच्या वाडीची बस केली होती ती. सो आम्ही फायनली घरी आलो आणि घरी येऊन मग कामं वगैरे केली. आणि मंडई, तुम्हाला सांगायची गोष्ट अशी की आल्या मम्मीने मला जेवण करायला लावलं आणि त्यानंतरची मी काही ब्लॉगमध्ये काही घेतलं नाही आहे. सो भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके, असंच काहीतरी खास घेऊन येईन मी तुमच्यासाठी. थँक्यू, बाय, काळजी घ्या.